एक सुद्धा माणूस नाही बघा पोलीस स्टेशनला, एक सुद्धा ठाणे अंमलदार सुद्धा नाही. रात्रीचे 1:15 वाजले, आम्ही दोघात बसलेलो आहे फक्त, आणि पोलीस पुढेच बघा. फक्त निलेश लंकेचा कार्यकर्ता गुततोय म्हणून संतोष खेडकर साहेब FIR दाखल करून घेत नाही. 6 वाजल्यापासून 1:15 वाजली तरी FIR दाखल करून घेत नाही. फक्त निलेश लंकेचा कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये. आणि कोर्टाच्या आवारामध्ये मला आज जीवे मारायचा प्रयत्न झाला. कोर्टाच्या आवारामध्ये किती विशेष गोष्ट आहे बघा. किती 1.5 फुटाची ताकद आहे बघा आमच्या इकडं. किती ताकद आहे 1.5 फुटाची. 8 वर्ष झाले लोकांना हा त्रास काढते मी. 8 वर्ष झाले, 8 वर्ष. हे पारनेर पोलीस स्टेशन आहे बघा. एक सुद्धा माणूस नाही आता सध्या पोलीस स्टेशनला, एक सुद्धा. जनतेचे रक्षक कसे वागत आहेत बघा. जनतेचे रक्षक दिसले का? 1-1, 1:30 वाजेपर्यंत बाया माणसं बसून राहते तिथं. हीच FIR जर एखादा जेंट्स घेऊन आला असताना 1 तासामध्ये FIR रजिस्टर, लगेच कारवाई. अशी परिस्थिती आमच्या इथं. काल मगाशी अक्षरशः PI साहेबांच्या गाडीखाली झोपले मी. PI साहेबांच्या गाडीखाली. तेव्हा FIR दाखल करून घ्या म्हणले. आणि आता कलम काय लावायचे त्याच्यावरून भांडणं चाललेत. PIला कळाना कलम काय लावा, आणि याला बी कळत नाही काय कलम लावायचे. 1:30 वाजवलेत त्याच्यासाठी. किती विशेष बघा. मी खोट्या गुन्ह्यांच्यामध्ये माझ्यावरती निलेश लंकेच्या याच्यावरून ती बाईनी, निलेश लंकेच्या त्या बाईने तिकडं आत्महत्या करायचा प्रयत्न केला 26 तारखेला. कुठं? SP ऑफिसला. काल LCBचे 5 लोक, सुपा पोलीस स्टेशनची 5 लोक आले. कशासाठी? फक्त मोबाईल जप्त करायचा होता माझा. जे मी फेसबुक लाईव्ह करते ते मोबाईल जप्त करायचा होता. 10 लोक होते काल पुण्यात. सरकारी पैशाचा किती माज आहे बघा या लोकांना, किती माज. विचारित नाही ना कोणी यांना कुठं चालला, काय झालं. कोणी यांच्यावरती नियंत्रण ठेवायला नाही. सर्वसामान्य लोकांची सदरक्षण आहे आणि खलनिग्रह नाही. आता साहेबांना पोलीस स्टेशनला बोलीत बघा 24 तास म्हणतात आम्ही अवेलेबल असतो. 24 तास. टॅबला खालून माल घ्यायला फक्त 24 तास. एखाद्या मोठ्याचं काय होऊ द्या, लगेच PI उठून आला असता. पण तेच गरिबाचं असल्याच्या नंतर नाही होत असं. प्रत्येक वर्दीतला हा सगळ्यात जास्त डाकू असते. नाही बोलल्यावर इतके मिरच्या लागत आहेत त्यांना की प्रमाणाच्या बाहेर. का? फक्त FIR घ्यायची नाही. निलेश लंकेचा कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये. निलेश लंकेला त्याच्या कार्यकर्त्यांच्यावरती काय आलं ना की फुल दबाव असतो पोलिसांच्यावरती. ही आमच्या अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जनतेची अवस्था आहे. निलेश लंकेचे कार्यकर्ते राजरोज कोणाला उडावते, आणि कोणाचे बलात्कार करते, कोणाला धमक्या देते, कोणाच्या घरात घुसते. पण पोलीस स्टेशन दखल घेत नाही आमची. याच्यासाठी पोलीस स्टेशन आहे लोकांना आमचं. राजरोजपणे किती वाजलेत बघा. प्रत्येकाने घड्याळ बघा किती वाजल्यात. 6 वाजल्यापासून हे 4:30 वाजता माझ्या अंगावर गाडी घातली त्यांनी. तेव्हापासून इथं कोर्टातून त्याला सुपा पोलीस स्टेशनच्या PI त्यांनी कोर्टातून ताब्यात दिला होता पारनेर पोलिसांच्या. तरी पारनेर पोलिसांनी सोडून दिला त्याला. कोर्टातून ताब्यात दिला होता मला तिथं जीवे मारायचा प्रयत्न झाल्यावर, तरी पारनेर पोलिसांनी सोडून दिला त्याला. किती विशेष गोष्ट आहे बघा आरोपींची. CCTV फुटेजमध्ये सुद्धा दिसत आहेत. तरी PI साहेब हे करत नाही. का? तर निलेश लंकेचा कार्यकर्ता आहे. कुठं नेऊन ठेवलंय आमचा महाराष्ट्र. सदरक्षण आहे आणि खलनिग्रह आहे. जनतेची सेवा करायला पोलीस आहेत. जनतेची हे का नाही विशेष गोष्ट. कधीपासून लोकांना त्रास काढते? 2018 पासून 26 उगावले. 2026 8 वर्ष झाले या गोष्टींना.
खोट्या नाट्या कारवाया, 5वी अटक आहे कालची माझी, 5वी, कारण नसताना कालची 5वी अटक. इतकं कोर्टाने झापलंय आज पोलिसांना. गरज काय होती तिला अटक करण्याची? कशासाठी अटक करताय तुम्ही तिला? काय इथपर्यंत कोर्ट बोलले आज. 25,000च्या जामिनावरती कोर्टाने मला हे केलंय. इतका निलेश लंकेने आज हे केलं तर कोर्टामध्ये. फक्त तिचं फेसबुक लाईव्ह बंद करा, फक्त फेसबुक लाईव्ह तिचं बंद करा. तिला अटी शर्ती टाका त्याच्यामध्ये का ती लाईव्ह करणार नाही. कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं लोकांना, तो तिचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि मी कायद्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. तो तिचा वैयक्तिक आता अधिकार आहे. मी असं काही करू शकत नाही. तिला एकही आठ टाकली नाही कोर्टाने. फक्त पोलिसांना कॉर्पोरेट करायचं, त्या गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितल्याशिवाय देश सोडून जायचं नाही असं हे केले. ऑर्डर आहे आणि उद्या फेसबुकला ती ऑर्डर पण टाकते. आणि तो पण जे तो गोटे जगताप आहे ना, ते मला कसा मारित होता, कसं हे करत होता, म्हणजे ते पण व्हिडिओ टाकते. ते पण व्हिडिओ आहेत माझ्याकडे, व्हिडिओ काढलेले आहेत मी. ते पण व्हिडिओ आहेत, ते पण पब्लिश करते याच्यामध्ये. बघा लोकांना किती निलेश लंकेच्या याच्या आधीचे तर व्हिडिओ दिलेलेच आहेत मी, कशा पद्धतीने मायावरती हे करतोय, माया सुपाऱ्या घेतोय. सुपा पोलीस स्टेशन म्हणते पारनेरला जा गुन्हा द्यायला, पारनेर म्हणते तिकडे जिकडं वाघोली जा, वाघोली म्हणते आमच्या हद्दीतला गुन्हाच नाही, आम्ही घेऊ शकत नाही. किती विशेष गोष्ट आहे बघा. कुठं जायचं गरिबांनी? मोठ्यांचा गुन्हा असला कोणताही पोलीस स्टेशन असो, कुठं काय असो, लगेच गुन्हा, लगेच कारवाई, लगेच. पण गोरगरिबांच्यासाठी हे लोक नाहीत. हे लोक वर्दीतले गुंड आहेत, सगळ्यात जास्त वर्दीतले गुंड असतील तर ते पोलीस स्टेशन. जे गुन्हेगारी माजावली, जी गुन्हेगारी फोपावली ना, ती फक्त एवढ्याच गोष्टींच्यासाठी, बाकी काही. बघा पोलीस स्टेशनला एक सुद्धा माणूस नाही, एक सुद्धा. मी एकटी बसलेली आहे पोलीस स्टेशनला. हे बघा इकडं कोर्टाचं जेल आहे, इकडं पण एकही माणूस नाही आणि इकडंही एकही माणूस. ठाणे अंमलदार सुद्धा नाही पोलीस स्टेशनला. 5 अंकी 6 अंकी पगार आहे त्यांना, 6 अंकी. तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या घामाच्या पैशातून ह्यांचे पगार होतात. कोणासाठी करतात बघा. मी पण उठत नसते जोपर्यंत गुन्हा रजिस्टर होत नाही ना, मी पण उठत नसते. का करायचं ह्यांना? फक्त हायकोर्टामध्ये मला जाऊन द्यायचं नाही. आणि आज सांगत होते हायकोर्टामध्ये असं सांगा, आज तारीख होती त्याची, आज हायकोर्टामध्ये असं सांगा की तिला लागलेले आणि म्हणून ती हायकोर्टात येऊ शकत नाही. असं सांगू नका की तिला अटक केलेली म्हणून. किती विशेष बघा. ज्या बेकायदेशीर अटकी आहेत ना, ते फक्त कोर्टापर्यंत जाऊन द्यायचं नाही. आज स्पष्ट शब्दामध्ये कोर्टाने सांगितलं, अटकच केली कायसाठी तुम्ही? तिला जर 356ची नोटीस होती तर तुम्ही अटक केलीच का तिला? इथपर्यंत कोर्टाने सांगितलं. 5वी अटक आहे दादांनो, 5वी. एक गुन्हा मागं घेण्यासाठी, फक्त IPC 376चा गुन्हा मागं घेण्यासाठी एवढा प्रशासन माझ्यावरती दबाव आणतंय. 5वी अटक आहे कालची. किती आमच्या तालुक्यामध्ये किती निलेश लंकेचा आहे बघा. निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही बाईवरती बलात्कार केला ना, तर तिची हीच अवस्था होती. हाही निलेश लंकेचाच कार्यकर्ता आहे. जाय ना तू. हे बघा माझी पोर पण आहे. हा जाय तू बघ. आता कोणती नोटीस बजावली? नोटीस नाही बजावली. मेडिकलला फक्त हे दिले बघा. काय ग? मेडिकलचा रिपोर्ट आहे बघा दादा. नाही, मेडिकलचा रिपोर्ट दिलाय फक्त. किती विशेष गोष्ट आहे बघा. आता आयुष्याचं वाटोळं केलंय पोलिसांनी. माझ्या पूर्ण आयुष्याचा खेळ करून ठेवलाय, पूर्ण आयुष्याचा. इतके गुन्हे दाखल केल्यात माझ्यावरती, इतके गुन्हे दाखल केल्यात, प्रमाणाच्या बाहेर गुन्हे दाखल केल्यात. कशासाठी? फक्त निलेश लंके वाचवायचा आहे, फक्त निलेश लंके. कशासाठी मोबाईल जप्त केलाय? तर निलेश लंकेचे व्हिडिओ आहेत. कशासाठी अटक करायची होती आज? तर निलेश लंकेचे व्हिडिओ पब्लिश करायचे नाहीत म्हणून कोर्टात आणलं होतं का त्या अटी शर्तीवरती ते काढून घ्यायचं. पण कोर्टाने काहीच केलं नाही तसं. कोर्टाने सांगितलं तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यामध्ये, तो तिचं राईट आहे. उद्या ऑर्डर लागते दादांना सगळी, जी ऑर्डर पण आहे माझ्याकडे आलेली, उद्या ऑर्डर टाकते. 25,000 रुपये भरले आज कोर्टामध्ये.
कारण नसताना हे गुन्हे दाखल होऊ राहिले, कारण नसताना. किती विशेष आहे का नाही बघा. कशासाठी आमदार निवडून देतो आपण, कशासाठी खासदार निवडून देतो आपण? गोरगरीब जनतेच्या कामासाठी. खरंच गोरगरीब जनतेची कामं आमदार खासदार करतो का, हा प्रश्नचिन्ह आहे. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशन आहे. खरंच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशन उभं राहतंय का? पीआयला झोप सुसाना, ठाणे अंमलदारला कलमच कळाना, इतकी भयान परिस्थिती होती. 6 वाजल्यापासून लढा चाललाय हा. 6 वाजल्यापासून. किती? 6 वाजल्यापासून. मी FIR दिल्याशिवाय उठाना आणि पीआय ते FIR घ्यायना. कोर्टाच्या याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे, फिर्यादीला पेन आणि कागद द्यायचं. स्पष्ट तरतूद आहे. फक्त लंक्याचा कार्यकर्ता 307 मध्ये घालायचा नाही म्हणून पोलिसांचा चालला एवढा आटापिटा. लंक्याचा कार्यकर्ता माझ्या पारनेर तालुक्यामध्ये कोणत्याही बाईच्या गोधडीत घुसू द्यायला दादांनो. पोलिस, आमच्या इकडचे पोलिस 1% सुद्धा कारवाई करणार नाही कोणत्याही बाईच्या मग ती मुलगी अल्पवयीन असू द्या, ती वयात असू दे, ती बाई म्हातारी असू द्या, कोणाच्या पण असू द्या. ह्यांना वाटलं ह्या बाईच्या गोधडीत घुसायचं, पोलिस 1% सुद्धा दखल घेत नाही. बघा, हॅरेसमेंट होऊन लोक घरी जातात पण पोलिस दखल घेत नाही. इतकी भयान परिस्थिती आहे पोलिसांची. काय बोलावं अधिकाऱ्यांना? बघा, पोलीस स्टेशनला एक सुद्धा अधिकारी नाही पोलीस स्टेशनला. बघा, ठाणे अंमलदारांची खुर्ची मोकळी. दादांना रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला, असे अधिकारी आहेत ना घरी गेले पाहिजे. असला पीआय घरी गेला पाहिजे. आणि हे फक्त आम्ही सर्वसामान्य लोकच करू शकतो. भयंकर त्रास आहे माझ्या तालुक्यामध्ये, भयंकर. फक्त माझ्या रूपाने तो पुढे आलाय. भयंकर त्रास. पोलिस पार्ट्या करून राहिले. दाखव का तुम्हाला? म्हणायच्या वेळेस बघितलं किती परिस्थिती बेकार, गंभीर आहे का नाही? ते घे काय. ओ दादा चला ना. बंद झाले मग आता सकाळी ते ऑफिस चालू झाल्यानंतर चालू. तुम्हाला गुन्हा घ्यायचा का नाही मला तेवढंच सांगा फक्त. मी काय सांगतो ते बंद झालं. बंद नाही झालं ते तुम्ही बंद केले, मला त्याच्यावरती लिहून द्या. येऊन काय दे हा, तुमच्याकडे रजिस्टर लिहून द्या की मला त्याच्या सही शिक्का मारून द्या. हा, का बरं सही शिक्का मारून देऊ शकत नाही तुम्ही? नाही, सही शिक्का मारण्याची पद्धतच नाही ना. नाही आहे मग काय? FIR काढल्यानंतर FIR ची प्रत देतो आपण. हा बरं का? हा, पोलीस स्टेशनला अशी महिला 6च्या नंतर तुम्ही बसून ठेवू शकता का? काय कारण? आम्ही बसवलंच नाही ना तुम्हाला. तुम्ही बसवलं नाही? आम्ही बसवलंच नाही, तुम्ही बळजबरी बसलेत. आम्ही बळजबरीने बसलो? होय, म्हणजे गुन्हा घ्यायचा नाही म्हणून का? तसं काही नाही. मग नेमकं काय आहे? मग तुम्हाला गुन्हा घ्यायचा आहे, मग त्याच्यावर शिक्का मारायला काय हरकत आहे? हा, उद्या बंद झालेली. नाही, तुम्ही उद्या घ्या त्याच्यावरती हे करून. तुम्ही मला त्याच्यावरती मारून द्या शिक्का. काय शिक्का मारून द्यायचा? तुम्हाला हे झालंय म्हणून तुम्ही उद्या घ्या त्याच्यावर कलम टाकून द्या. मला काय कलम लावणार आहे तुम्ही ते? मला येतच नाही ना. आम्हाला बोला ना साहेबांना, तुम्हाला येत नाही म्हणजे मग मी रात्रभर बसून ठेवराव काही तर. तुम्हाला सांगितलं जा तुम्ही. तुम्ही जा म्हणजे कसं काय? म्हणजे मी पुण्याहून परत येऊ का FIR द्यायला?
कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती असं ते तरी आम्हाला एकदा कळू द्या ना. असं कोणाच्या याच्यावर मला कसला दबाव आहे? मग? मला दबाव नाही काही. मग दबाव नाही, मग द्या ना त्याच्यावरती शिक्का मारून. तुम्हाला काय पोलीस स्टेशन काय साठी? शिक्का मारायसाठीच आहे ना. 6 वाजता आलेली बाई जर 1:30 2 वाजत आहे, तरी जर तुम्हाला पोलीस स्टेशनला काय त्याच्या संदर्भात वाटत नसेल, तुम्ही एवढे बसणार असेल तर त्याला काही नाही आहे ना आमचा. बसणार असेल मग आम्ही काय करायचं? आम्ही काय करायचं? तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे तुमच्या डोक्यात काय माझा जीव घ्यायचा असं डोक्यात आहे का तुमच्या? नेमकं काय तुम्ही का वाचवताय तो आरोपी? तुम्ही जाणून बुजून वेगळे प्रश्न करता. कोणते वेगळे प्रश्न केले? जीव घ्यायचा, हे घ्यायचं, हे जाणून सरळ 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 आहे ना. जाणून बुजून प्रश्न चालतात. कोणते प्रश्न केले जाणून बुजून? अहो पण मला एक सांगा, तुम्हाला कोणी राईट दिलं ते जाणून बुजून येत ते मला कसे? बोलायला लावलं का तुम्ही? हा मग कोणी राईट दिलं तुम्हाला? तुम्हाला राईट आहे का ते? कसलं राईट? मला राईटच नाही ना. मग द्या ना ते करून. नाही राईट नाही, तर राईटच नाही ना मला. ते पण द्यायचं राईट नाही ना. तुम्हाला राईट नाही नाही द्यायचं? द्यायचं. नाही तुम्हाला हे करायचं राईट नाही. काहीच नाही. होय. काय नाव आहे तुमचं सांगा बरं एवढं. करू कोर्टातून करू, अडचण नाही काय तुम्हाला. काय करून टाका मी. करू ना. 156(3) प्रमाणे 100 अहो तुम्ही 156चं नाही सांगायचं आम्हाला. पोलीस सस्पेंड करायच्या कारवाया करू आम्ही. 156चं काय सांगत आहे तुम्ही प्रत्येक वेळी? तुम्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी एखाद्या याला तुम्ही एवढं हे करू शकत नाही. तुम्ही हे जाळालं ते जाळालं हे केलं, हे सगळं तुम्ही नाटकं करू राहिलेत आता. आधी काय म्हणले तुम्ही? फिर्याद दाखल करून घेतो, तुम्ही ते केलं, तुम्ही आता ते पण हे करू राहिलेत. हा मी तुम्हाला बोललोच नाही. कोण बोलले नाही? मी की मारक साहेबांचा तुमचा काय विषय झाला असेल ते पहा. माझा विषय झाला का? तुम्हाला तर सांगितलं ना पीआय साहेबांनी एफआयआर दाखल करून घ्या. सांगितलं नाही सांगितलं? नाही सांगितलं. सांगितलं नाही तुम्हाला पीआय साहेबांनी? तुम्हाला पीआय साहेबांनी सांगितलं नाही? हो दादा 3 तास झाले लाईव्ह चाललंय. हा लाईव्ह चालत ते सांगते 3 तास झाले तुम्ही लाईव्ह चाललंय. तुम्हाला निलेश लंके पगार करत नाही हो. तुमच्यावर दबाव आहे आम्हाला माहिती आहे त्याचा, पण तुम्हाला तो पगार करत नाहीये. कळलं का? मी सकाळी कोण निलेश लंके येणार आहे काय तुम्हाला इथे एफआयआर घ्यायला? हा म्हणजे तुम्हाला माझा जीव घ्यायचा आहे त्याच्याकडून, असं तुमचं ठरलेलं आहे का नाही? उभ्या महाराष्ट्राने ह्या गोष्टीची दखल घ्या. माझ्या जर जीवाला काही बरं वाईट झालं ना, हा दादांनो हे खरं आहे, हे माझ्या जर जीवाला काही बरं वाईट झालं ना, तर हा संतोष होय खेडकर आणि आत्ताचा ठाणे अंमलदार, कारण ह्यांनी संगनमताने हे चाललेलं आहे. सुपा पोलीस स्टेशनच्या पीआयनी तो आरोपी थाणून घातला होता कोर्टामध्ये, जे त्यांनी हे केलं त्याच्या संदर्भातला. फक्त का आरोपी हे करायचं नाही, तिकडून निलेश लंके त्यांना हे करून राहिलाय की गुन्हा घ्यायचा नाही, आणि म्हणून पोलीस स्टेशन एवढं त्रास देऊ राहिले. 8 वर्ष झाले पारनेरचा निलेश लंकेने एवढा तमाशा केलाय. 8 वर्ष झाले, आणि प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये बघा, लाईव्ह मध्ये दाखवते बघा साहेब कसे बसलेत. 5 अंकी पगार घेतात साहेब. कोणाच्या? तुमच्या आमच्या जीवावरती 5 अंकी पगार, आणि कोणाची कामं करतात, कोणाच्या जीव उजऱ्या चालल्यात बघायत. अधिकार नाही म्हणतात आम्हाला, अधिकार. किती विशेष गोष्ट आहे. दखल घेतली पाहिजे, पण घ्यायची कोणी? आम्हाला लोकांच्या ताटाखालची मांजरं व्हायची सवय लागलेली, दखल घ्यायची कोणी? बघा ही बोलण्याची पद्धत त्यांची बघा. आणि ह्याच अधिकाऱ्यांनी याच्या आधी मला इतका त्रास दिलेला आहे, भयंकर त्रास दिलेला आहे. जर हे असते ना पुढची लोक, ह्यांनी 0 मिनिटामध्ये लगेचच हे झालं असतं. 0 मिनिटामध्ये
ही परिस्थिती ह्या पारनेर पोलीस स्टेशनची. ह्याच अधिकाऱ्यांनी इथून मग इतका त्रास दिलेला आहे मला. फक्त त्यांचा एक फोन आला ना तिकडून, ही एफ.आय.आर घ्या, त्यांना पोलीस स्टेशनला येऊस्तोपर्यंत एफ.आय.आर दाखल असती. निलेश लंकेच्या सांगण्यावरून खोटा 307 दाखल झालाय, पण खरी परिस्थिती असताना सुद्धा यांना गुन्हे दाखल करायला होत नाही. इतकी परिस्थिती भयानक. याच्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जनतेने खासदार करून दिलाय. याच्यासाठी खासदार करून दिलाय. कोणाच्याही गोधडीत घुसायचं आणि पोलीस हाताशी धरायचे आणि पोलिसांनी पण त्यांनाच वाचवायचं. हे काम आहे सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही. हे काम आहे वर्दीचं. आमचे साहेब म्हणते, फडणवीस साहेब पोलीस कोणाला सोडणार नाहीत. घ्या फडणवीस साहेब तुमचा पोलीस बघा हे वर्दीतले गुंड कसे बसत आहेत आणि सर्वसामान्य लोकांना 1:30 2:00 वाजत आहेत तरी हे नाही. 2:00 वाजेपर्यंत महिला पोलीस स्टेशनला असतात आणि 1,500चं नाटक दाखवतात आमचे फडणवीस साहेब. 1,500 रुपये देऊन 2:00 वाजेसर किती पोलीस दखल घेतात. दादांनो, रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला, रिक्वेस्ट. प्रत्येक माणसाने हा व्हिडिओ इतका शेअर करा ना. कळलं पाहिजे फडणवीस साहेबांना आपले वर्दीतले चोर कसे वागत आहेत सर्वसामान्य महिलांच्या सोबत. वर्दीतले चोर यांना फक्त घात करायचा आहे. पोलिसांना फक्त माझा घात घडून आणायचा आणि हे पोलिसांचं षडयंत्र आहे सगळं, दुसरं काहीच नाही. फक्त पोलिसांचं षडयंत्र आहे. त्यांना दादा काही घेणं नाही. मग काय झालं, यांनी सुपाऱ्या घेतलेल्या त्या पोलिसांनी निलेश लंकेकडून. माझ्या आयुष्याचं फक्त निलेश लंकेला आहे ना फक्त हे करायचंय. त्याचे जे व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ फक्त बाहेर येऊन द्यायचे नाही. त्यासाठी पोलीस त्याला मदत करून राहिले, बाकी काहीच नाही. तो जो चोर माजलाय ना आमच्या पारनेर तालुक्यामध्ये, ते फक्त पोलिसांच्या आशीर्वादानेच एवढं तमाशा चालवलाय त्यांनी, दुसरं काहीच नाही. पोलिसांच्या सहकार्यानेच प्रत्येक महिलेचा बलात्कार पोलिसांच्या सहकार्यानेच होतोय. बघा तुम्ही, हे पोलीस स्टेशनची वागायची पद्धत एकही महिला नाही इथं, एकही. हे वणी तर महिला कॉन्स्टेबल सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. बघा कुठे दिसते का, एकही सुद्धा नाही. आम्ही दोघीच बसलेले, महिला कॉन्स्टेबल सुद्धा नाही इथं कुठं. बघा दिसते का, किती निगरगठ्ठ पोलीस आहेत का नाही. दादांनो, रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला, तुम्हीच हा व्हिडिओ आहे ना इतका शेअर करा. सत्य समाजासमोर आलं पाहिजे. यांचं हे नेमके कोणाचे रक्षक आहेत आणि कोणाचे भक्षक आहेत पोलिस, हे सत्य समाजासमोर आलं पाहिजे. इतकी भयान परिस्थिती ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाने याची हे घ्या का निलेश लंकेला खासदार करायचा बघा, आणि का निलेश लंकेला हे करायचे, असे हे चोर सांभाळायचे निलेश लंकेला. वर्दीतले गावगुंडावर सोडायचे, हे करायचे. आणि असं बोललं ना की लगेच गुन्हे दाखल होणार बरं का, खोटे, लगेच खोटे. बघा, माझा राळेगंज सिद्धीच्या सुरेश पाटील यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला. हेच पे आहे त्यावेळेस, पण दुसऱ्या दिवशी लगेच मोबाईल सुद्धा जप्त झाला माझा. दुसऱ्या दिवशी मोबाईल सुद्धा जप्त झाला माझा. ए फोन आण का, त्या SP ऑफिसला फोन कर, द्यायला कंट्रोलला नोंद राहीन, कंट्रोलला तू फोन कर, फोन आण इकडे जा. दादा कुठेही फोन करा, कुठेही काय करा, सगळे पोलीस एका याचे आहेत. पोलीस त्यांना भ्याव नाही, काय नाही. कोर्टाचं नाही, कोणाचं नाही, कोणाचंच फोन नाही, त्या भ्याव नाही. कुठे आमचा SP, कुठे आमचा फडणवीस साहेब, कुठे आमचे महिलांच्या संरक्षणासाठी पोलीस स्टेशनचे आहेत. किती भयान परिस्थिती आहे का नाही.
आपोआप माणूस कटाळून कटाळून उठून जातो पोलीस स्टेशन. ह्यांना काही घेणं नाही. यांच्या महिन्याला 5 अंकी पगार चालू आहे. कोणाला त्रास होऊ दे, कोणाला काही होऊ दे. कोर्ट तर मागून घेणारच आहे दादा. हायकोर्टात जाणारच आहे मी याच्या. ह्यांना काही सुट्ट्या थोडी देणार आहे मी. म्हणूनच तर लाईव्ह चाललंय ना. हायकोर्टात देणारच आहे सगळं. कळलं पण हायकोर्टात पण व्हिडिओमध्ये. हेच महत्वाचं आहे. आपल्यासारख्याचं हाल होतं ह्याच्यामध्ये. ह्यांना काय घेणं. ह्यांना हे वर्दीतले चोर आहेत. 5 अंकी पगार भेटत. अहो दादा, ज्यावेळेस माझ्यावरती जर काय असतं ना, तुम्हाला सांगते, ह्यांनी एवढ्या वेळात तुम्हाला सांगते मला पुण्याहून आणले असते. ह्यांनी इतके भयंकर पोलीस आहेत हे. पण त्यांच्यावरती ना फक्त ह्यांनीच माजवले ते. हे जे घडलंय ना याच्यामध्ये पोलिसांचा हात असल्याशिवाय आमच्या पारनेर तालुक्यामध्ये एवढं घडणार नाही. जे बलात्कार होते आता हे ड्रग्स प्रकरण असू द्या, सगळं ह्याचंच हे सगळं. दावणीला बांधलेले लोक आहेत हे सगळे. प्रतिसाद प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे. पोलीस मदतीसाठी कृपया 1 दाबा. वेलकम टू महाराष्ट्र. नमस्कार, आपला कॉल महाराष्ट्र राज्य आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये आलेले. मी आपली कशा प्रकारे मदत करू शकतो? नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर मी एक आहे ना 6 वाजल्यापासून पारनेर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी बसलेली. काय झालं होतं मॅडम? माझ्या अंगावरती आहे ना गाडी घालून मला जीव मारण्याचा प्रयत्न झालाय. कोणी मारहाण करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला? इथलंच आहे, तालुक्यातलंच आहे. तुमच्या अंगावर आणत होता तो गाडी? हो. आणि पोलिसांनी त्याला इथं पोलीस स्टेशनला आणला होता. पोलिसांनी परत त्याला सोडून दिलाय. आणि तो मला माझ्या अंगावरती गाडी घातली त्यांनी. हे सगळं पोलिसांच्या आशीर्वादान चाललंय. पोलिस दखल घेत नाही. मी 6 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला बसले. आता दीड पावणे 2 झालेत. अजूनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत. का तर तो निलेश लंके ना खासदार त्याचा कार्यकर्ता आहे म्हणून पोलिस त्याची दखल घेत नाहीत. ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका. पोलिसांना आपली माहिती पाठवून ते तुमची मदत करतो. इथंही सर मी पोलीस स्टेशनलाच बसलेली आहे आता. पारनेर पोलीस स्टेशनलाच. ठीक आहे, आपलं नाव सांगा. मला FIR दाखल करायची सर. बाकी काय नाही, मला FIR दाखल करायची. हो मॅडम, काळजी करू नका. तुमचं नाव सांगा ना. रुपाली गोरख रासकर. रुपाली मॅडम, तुमचं वय किती आहे? 38. या नंबरने कॉल केला. तुमचा नंबर आहे का? हो सर, माझ्या मुलाचा नंबर आहे. ॲम्ब्युलन्सची मदत लागेल का तुम्हाला? ॲम्ब्युलन्स पाठवायची का? ॲम्ब्युलन्स नाही सर. ठीक आहे, आपला ऍड्रेस सांगा. कुठून बोलतोय आपण आता? मी आता पारनेर पोलीस स्टेशन मधून. ठीक आहे, पारनेर पोलिसांचा मला ऍड्रेस आलेला आहे. बरोबर आहे का सांगाल? हा. पारनेर पोलीस स्टेशन, पारनेर सिटी, अहिल्यानगर, महाराष्ट्र 414302. बरोबर आहे का? हो सर. ठीक आहे, निश्चित राहा. माहितीची नोंद झालेली आहे. पाठवत्या बोलताना काही काळजी करून चिंता करू नका. ओके सर. ओके. कॉल केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही कॉल कट करू शकता मॅडम. थँक्यू सर. मी थांबते. नाही बोलायचं मला कोणासोबत. मी FIR झाल्याशिवाय उठणार नाही. हेलो सर, मैं अहिल्यानगर से बात कर रही हूँ. उसमें पारनेर है तालुका. सर मुझे अहिल्यानगर का कंट्रोल का नंबर चाहिए. हाँ, पुलिस कंट्रोल नंबर का. हाँ व्हाट्सएप करो. आपका नाम बताइए. रुपाली गोरख रासकर. व्हाट्सएप पे नंबर भेज दिया, आप चेक कर सकते हैं. ओके सर, ठीक है. में बात करने के लिए थैंक यू सर.
द्या बरं कंट्रोलचा फोन. कंट्रोलचा नंबर द्या ना. 0241 24 16 132. 24 16 132. जयनगर कंट्रोल PSI सय्यद बोलतोय. नमस्कार सर. पारनेर पोलीस स्टेशनमधून रुपाली रासकर बोलते. बोला. सर मी 6 वाजल्यापासून इथं फिर्याद देण्यासाठी आलेली आहे. हा बोला ना. 6 वाजल्यापासून इथं फिर्याद देण्यासाठी आलेली आहे. यांनी फिर्याद लिहून घेतली, पण यांचं म्हणणं असं आहे का त्याच्यावरती कलम टाकायला यांच्याकडे माणूस नाही. सर मला पुण्याला जायचं आहे. माझ्यासोबत लहान लहान बाळं आहेत. मला पुण्याला जायचं आहे. नाहक मला इथं पोलीस स्टेशनला हॅरेसमेंट करून राहिलेत नाहक बसून. इथं कुठली लेडीज नाही माझ्यासोबत, कुठलं काही नाही काही नाही. एकटी मी आता इथं बाहेर बसले. CCTV फुटेज पाहू शकता तुम्ही इथलं. मी एकटी बसलेली. कुठलीही तुमची होमगार्ड नाही, कुठलं हे नाही, काय नाही काय. सर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज माझी FIR घ्यायला लावा त्यांना प्लीज, अर्जंट. हो सर. या ना इकडं. या एकटाच बसलोय मी. नाही या इकडे, चला या इकडे. या तुम्ही. नाही सगळं बंद असलं तरी या. या
नाही घेणार का तुम्ही माझ्या फाय हा काय म्हणते मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं केस प्रणाली बंद आहे. सीसीटीएनएस प्रणाली बंद नाही आहे तुम्हाला ती एफ आय आर घ्यायची नाही. सीसीटीएनएस प्रणाली बंद नाही. तुमच्या पद्धतीने मग त्याच्यावरती शिक्का मारून द्या की मग त्याच्यावर शिक्का मारून द्या मला. करून देत असतं कधी. का बरं शिक्का मारून द्यायला काय हरकत आहे? तुम्हाला ते अर्ज पोचलाय म्हणून अडचण काय तुम्हाला त्याच्यावरती शिक्का मारून द्या. नाही नाही का बरं अशी काय अडचण आहे तुमची? अशी कायदे तरतूद आहे का? अशी तरतूद आहे का कायद्यामध्ये का तुम्ही त्याच्यावरती शिक्का मारून देऊ शकत नाही? नाही देत आहेत. का देता येत नाही मला रिझन सांगा ना. कोणत्या कलमाखाली देता येत नाही तुम्हाला? कलम पाठ नाही केली मी एवढी. कलम पाठ मग पोलीस काय झाले तुम्ही कलम पाठ नाही मग हम्म. हा खोट्या कारवाया करायला आहेत का तुमचे कलम पाठ लगेचच? अहो जनतेचे भक्षक बनले तुम्ही. थोडे तरी हे धरा. वर्दीतले गुलाम हे झाले तुम्ही. वर्द्या घालून लुटायचे धंदे लावले तुम्ही लोकांना सरळ सरळ. तुम्हाला असं वाटत असून सीसीटीव्ही मागू शकते मी इथलं एवढं मात्र ध्यानात धरा. सीसीटीव्ही चालू एवढं मात्र हे करा. चालू आहे. हा मग तेच सांगते तुम्हाला. तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही असं एवढं काय म्हणतात ना हे करू शकता. कोणाच्या तरी सांगण्यानुसार तुम्ही एवढं करू शकत नाहीत. कळलं का? तुम्ही त्यांचे नौकर नाही. तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी बसले तिथं. त्यांच्यासाठी नाही बसलेले तुम्ही. 1:30 2 वाजेपर्यंत तुम्ही महिला पोलीस स्टेशनला बसून ठेवताय. तुम्हाला बसायचं नाही. बसायला सांगितलं नाही म्हणजे आम्हाला त्रास होतोय ना. बसायला सांगितलं मग तुम्ही फुकट पगार घेता का? हा दाखवते तुम्हाला हायकोर्टातून उद्या सीसीटीव्ही फुटेज मागवते. धंदा नाही केला दादा. भयान परिस्थिती ही. धंदा नाही केला. लय भयान परिस्थिती ही पोलीस स्टेशनची. लय भयान परिस्थिती आहे. ह्या निलेश लंकेसाठी येत नाही. ती इथली पोलिस काही पण करू शकतात. फार दिवाणी पोलीस आहे तिथली. लेखी नाही ना देत. लेखी तर मागते मी. लोक सुद्धा म्हणतात लेखी दे म्हणावं. सांगा म्हणा लेखी नाही देऊ शकत मी. सांगा ना. कळू द्या ना खरे चेहरे तुमच्या लोकांना कळू द्या. कुठे इथलं मी ते फिर्याद दिलेली कुठे इथली ती द्या ती फिर्याद इकडं. कुठे ती फिर्याद द्या ना इकडं. प्रणाली सीसीटीएनएस नाही ते द्या ना. मी दिलेला आहे द्या. मी लिहिलेला अर्ज द्या. साहेब घेऊन गेले ते. आत्ता कुठे साहेब गेले तेव्हा घेऊन? सीसीटीएनएस प्रणाली बंद आहे. काढा त्याच्यातून दुसरे द्या मला ती प्रत. ते चालू नाही ना. का बरं आता ते पण बंद झालं का? ते बंद झालं तेच सांगतो ना मग मी. माझ्या वेळेसच बंद झालं का ते? सीसीटीएनएस प्रणाली बंद. माझ्या वेळेसच बंद झालं का ते? हा, अगदी बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे ज्या एफ आय आर तुम्हाला घ्यायच्या नसतं त्यावेळेस तुमचं सीसीटीव्ही पण बंद होतं का? हा त्याच वेळेस बंद होतं. असं होतं का? मग ते आधीच बंद झाले. आधी कधी आता तुम्ही तर टाईप केलं त्याच्यावर. 8 वाजता लाईट गेली त्याच वेळेस ती आणि त्याच्यानंतर त्या बाईची हे झाली काय झाली? ती एनसी त्या मोबाईल चोरीची झाली ती दिसत नाही. 49 आणि 50 नंबर एफआयआर दिसत नाही. हा मग ती उद्या घ्या. मला त्याच्यावरती शिक्का तर मारून द्या ना कशावर? की तुमच्याकडे हे दिलंय मी अर्ज म्हणून. या सकाळी का बरं सकाळी का बरं? चालू झालं म्हणजे सकाळी निलेश लंकेचं हे यायचं का तुम्हाला? हा साहेब घ्यायचे का नाही एफ आय आर आणि मग तुम्ही हे करणार का? परिणाम भोगावं लागते एवढं तुम्हाला फक्त सांगते. ठीक आहे. हा ठीक आहे. नाही ह्याचे परिणाम तुम्हाला 100% भोगावं लागते. थांबाल तो 100% ह्याचे परिणाम भोगावं लागतील. मी सांगते तुम्हाला मी कोण हे येते. दाखवा तुमची नंबर प्लेट. काढा नंबर प्लेट. कुठे नंबर प्लेट नाही. नंबर प्लेट नाही? नाही. का बरं? नाईट ड्रेस आहे. का बरं असं? नाईट ड्रेस आहे. नाईट ड्रेस असला होते नंबर प्लेट का बरं नाही? नाही का पण नाही? आम्हाला रिझन सांगा ना. आम्ही कसं नाईट ड्रेसला नाही लावलेली. एकच प्लेट आहे. एक प्लेट सकाळच्या ड्रेसला होती. आणि हातात ड्रेस तुमचा मग नाही याच्यावरती बिना नंबर प्लेटचं आम्ही कसं ओळखायचं तुम्ही ठाणे अंमलदार आहे? आम्ही ओळखायचं कसं तुम्ही ठाणे अंमलदार आहे नेमकं? हे बरोबर आहे. मग मी ठाणे अंमलदार नाही म्हणलं काय व्हायचे.
विषयच राहिला नाही. तुम्हाला 100% हायकोर्टामध्ये याची उत्तरं विचारणार मी, आणि व्हिडिओ चालू आहे. 100% तुम्हाला हायकोर्टात विचारणार मी. तुम्ही काय FIR घेतली नाही काय नाही. तुमच्या ऑर्डर नाही काढल्या सस्पेंडच्या, तर तिथून मग बोला मला. माझ्या जीवाला काही झालं ना, तुम्ही जबाबदार आहे त्याला, एवढं मात्र तुम्ही ध्यानात धरा. तुम्ही आज जरी ठाणे अंमल ती प्लेट लावली नसेल ना, तुम्ही ठाणे अंमलदार म्हणून तिथे बसलेले आहेत, आणि CCTV पण तिथे हे होते, हे मात्र तुम्ही ध्यानात धरा. तुम्ही किती वर्दीतले चोर राहा आणि किती त्यांना पाठीशी घाला, तुम्हाला पाठीशी घालून देत नसतो आम्ही. बघा, नेम प्लेटच नाही आम्हाला. आम्ही वर्दीतले दलाल पाहिलो का, आम्हाला नेम प्लेटच नाही. किती विशेष आहे का नाही दादांनो, नेम प्लेट सुद्धा नाही आमच्याकडं, आणि आम्ही स्वतःला हे समजतोय. बघा आता हा व्हायरल तुम्हीच करा दादांनो व्हिडिओ. सत्य समाजासमोर आलं पाहिजे. फडणवीस साहेबांच्या गृह खात्यामधले पोलीस किती कशा पद्धतीने हे करतात, ह्याच्यावरती दादांनो प्रत्येकाने हे केलं पाहिजे. हे वर्दीतले दलाल कशा पद्धतीने वागत आहेत. एक सुद्धा बघा, एकच बाई मी, एक सुद्धा माणूस नाही पोलीस स्टेशनला, एक सुद्धा माणूस. एवढी भयंकर परिस्थिती असताना सुद्धा एक सुद्धा माणूस नाही. बघा आता दुटीवर बसलाय का घरी बसलाय, नंबर प्लेट नाही, त्याला कायदा सुद्धा कळना काय कलम लावायची, आणि फक्त 307 दाखल होतोय त्याच्यावरती, म्हणून पोलीस स्टेशन त्याची हे घेणं का, तर तो खासदार निलेश लंकेचा कार्यकर्ता आहे. पोलीस स्टेशन, आणि व्हिडिओ सोडते मी थोड्या वेळाने तुम्हाला, का आज दिवसभर त्यांनी मला कशा पद्धतीने त्रास दिलाय. व्हिडिओ सोडते मी थोड्या वेळामध्ये. सगळे दारू पेलेले असते तिथे पोलीस स्टेशनला, सगळे. कोण चौकशी करणार यांची? कोण जबाबदार आहे रात्रीचं काही जर झालं तर? आणि होणार माझा 100% सांगते लोकांना मी, काहीतरी होणार. साधं पोलीस स्टेशन त्याच्यावरती सही करायला सुद्धा मागत नाही. किती विशेष गोष्ट आहे बघा. सही करायला सुद्धा, आणि माझ्यावरती जर कारवाई असल्या ना,